या बातमीपत्रामध्ये महाराष्ट्रातली आत्ताची ताजी आणि अत्यंत धक्कादायक बातमी घेऊन आम्ही सुरुवातीलाच आपल्यापर्यंत पोहोचलो आहोत। या बातमीच्या निमित्तानं प्रश्न थेट अगदी उपस्थित होतो की महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय। हा प्रश्न यासाठी उपस्थित झालाय कारण प्राप्त स्थितीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लागोपाठ दुसरा ॲसिड हल्ला झालेला आहे। महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय हा प्रश्न याच अनुषंगानं आम्ही थेट सरकारला विचारत आहोत। संगमनेरमध्ये दुसऱ्या एका ॲसिड हल्ल्याच्या प्रकरणामध्ये 11 वर्षीय मुलीवर हल्ला झालाय। ही शाळकरी मुलगी आहे। या शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला झाला। ती घटना वडगाव पान या गावातली आहे। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना। महाराष्ट्रामध्ये एका 11 वर्षीय मुलीवर ॲसिड हल्ला होतोय आणि हल्लेखोर पळून जातो हे यंत्रणेला निश्चितच भूषणावह नाही। पोलिसांच्याकडून त्या आरोपीचा शोध सुरू आहे। शाळा सुटल्याच्या नंतर घरी जाणाऱ्या शालेय विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला झालाय। या निमित्तानं आम्ही अधिक माहिती घेण्यासाठी आमचे सहकारी जयेश सावंत यांच्यापर्यंत जातो आहोत। जयेश सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयेश, हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे। हा सगळा प्रकार घडण्यामागचं कारण कळलंय का? 11 वर्षाच्या मुलीवर ॲसिड हल्ला होतो, व्यवस्थेला आरोपी पकडता येत नाही, लाजा नाही वाटत पोलिसांना? नक्कीच जर आपण बघितलं तर 2 दिवसापूर्वी लग्नाला नकार दिला म्हणून देखील एका तरुणीवरती असाच प्रकारचा जीवघेणा हल्ला संगमनेर तालुक्यात झाला होता आणि ही घटना ताजी असताना आज एका 11 वर्षीय इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर ऍसिड हल्ला झालेला आहे आणि या संपूर्ण घटनेमुळे जे आहेत तर महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपीच्या शोधासाठी पथके जरी रवाना केली आहेत, मात्र एखाद्या अल्पवयीन मुलीवरती हे ऍसिड हल्ला होणं हा एक शरमजनक गोष्ट आहे आणि सध्याला त्या मुलीची जी प्रकृती आहे ती चिंताजनक असून तिच्यावरती लोणी या ठिकाणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सर। जी जयेश, पटकन यातला तपशील आणखी अधिक लागेल की नक्की 11 वर्षाच्या मुलीवर ॲसिड हल्ला का झाला? ती मुलगी जी आहे ती मुलगी शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना एका युवकाने जे आहे तो ऍसिड हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे। नेमकी हा प्रकार काय, मात्र मुलगी अल्पवयीन आहे। अतिशय 11 वर्षाच्या मुलीवर हल्ला करायचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही, मात्र ज्या वेळेस हा आरोपी अटकेत येईल या संदर्भातील अधिकृत जी माहिती आहे ती प्रशासनाकडून या ठिकाणी दिली जाईल सर। जयेश, एकदा पटकन सांगा आरोपीचं नाव काय आहे? कळू देत एकदा महाराष्ट्राला की 11 वर्षाच्या मुलीवर ॲसिड हल्ला करणारा आहे तरी कोण? सर, आरोपीचं नाव अद्याप समोर आलेलं नाहीये। मुलीची प्रकृती जी आहे ती चिंताजनक आहे। ती मुलगी एकटी घरी चालली असल्या कारणाने आता मुलीकडूनच हे नाव समोर येईल सर। धन्यवाद। या निमित्तानं आपल्यापर्यंत ही माहिती तुम्ही घेऊन आलात, प्रेक्षकांपर्यंत ही माहिती नेली आपण, त्यासाठी तुमचे आभार। एका 11 वर्षाच्या लहान मुलीवर ज्या पद्धतीने ॲसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप करण्याचं काम जे करण्यात आलं त्याची आम्ही निंदा करतो। पण राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलं का याची भीती समजा राज्य सरकारला नसेल आणि तिथलाच कायदा सुव्यवस्था बिघडला असेल तर महाराष्ट्रातली अवस्था काय आहे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। सरकारला याचा जवाब आम्ही विचारू, सरकारने त्याचं उत्तर द्यावं ही भूमिका आमची राहणार आहे। संगमनेरमधली ही घटना आहे। संगमनेरमधली ही पीडिता 11 वर्षाची मुलगी आहे। ती शाळकरी मुलगी आहे। ती शाळकरी मुलगी शाळा सुटल्याच्या नंतर घरी चालली होती। ती एकटी होती। रस्त्यावर ती जात असताना मोका साधून तिच्यावर ॲसिड हल्ला झालाय। मुद्दा इथे हा सुद्धा आहे की इतक्या सहज ॲसिड उपलब्ध होतंय कसं? ॲसिड ही अशी गोष्ट नाही की तुम्ही बाजारात भाजी घ्यावी तितक्या सहज तुम्हाला ते मिळावं। ॲसिड खरेदी केलं कुठून? ॲसिड घेणारा माणूस हा कुठल्या सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय का? आणि एका 11 वर्षाच्या मुलीवर ॲसिड फेकलं जावं ही गृह विभागाच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक आणि त्याचबरोबर स्थानिक पोलिसांना हा आरोपी पकडता येत नाही यासाठी ही लाजिरवाणीच बाब म्हणावी लागेल। आपल्यासोबत आशा मिरगे जोडले गेलेले आहेत। राष्ट्रवादीच्या त्या प्रवक्ता म्हणून आपल्याला परिचित आहेत, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ता म्हणून, महिलांच्या अधिकारांच्या कार्यकर्ता म्हणून आपण त्यांना ओळखतो। अशातही हा प्रकार संतापजनक आहे, पण त्याही पेक्षा चिंतेची बाब ही की आरोपी फरार होतोय। हल्ला करून आरोपी फरार होतो, पोलिसांना सापडत नाही। महत्वाचा विषय नुसती संतापजनक नाही आहे, हे आता
म्हणजे फ्रस्ट्रेशन यायला लागलंय आमच्यासारख्या लोकांना की कुठं चाललाय. मला खरोखर सांगा, ही 11 वर्षाची पोरगी कोणाला आडवी गेली असेल बरं? कोणाची तिचं काहीतरी, कोणाला फिरवलं तिने, कोणाला ब्लॅकमेल केलं, कोणाशी, म्हणजे या मुलीचा आई वडील बाबा आत्या आई कोणाशी तरी दुश्मनी आहे. त्याला पकडता नाही आलं म्हणून या पोरीला त्रास दिलाय. एक. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सगळ्यात फ्रस्ट्रेशन आणि संताप एका गोष्टीचा येतो आणि निषेध करावासा वाटतो की सध्या सगळ्यात सॉफ्ट टार्गेट झालेला आहे अल्पवयीन मुली. फूस लावून पळवून न्या, इंटरकास्ट लव्ह मॅरेज करून ऑनर किलिंग साठी फेस करा, घरात दारात म्हणजे घरातल्याच लोकांकडून त्यांच्यावर जे काय हे होतात अत्याचार होतात त्यालाही घरातली लहान मुलं मुली बळी पडतात. आणि आता जर समाजात असं होत असेल तर मात्र मला खरोखरच वाटते जी की याचा अशा पद्धतीनं रान उठवलं पाहिजे. बिलकुल. मला आशाताई याच पत्रकार, निमित्तानं politician, सामाजिक कार्यकर्ते. आपल्याला याही मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे की पोलीस इतके निर्ढावलेले असावेत की पोलिसांच्याकडची संवेदनशीलता संपलेली असावी. आरोपी फरार होतोय आणि तो सापडत नाहीये. पोलीस, राज्य महिला आयोग, गृह मंत्रालय, त्या लोकल ठिकाणचा जो काय लोकप्रतिनिधी असेल, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, पालकमंत्री, सगळे गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत. कोणाला कशाची काही घेणं देणं नाही. ती माझी कोण लागते, ती कोणत्या जातीची आहे, तिच्याकडून मला किती पैसे मिळतात, हेच प्रश्न पडतात या सगळ्या काम करणाऱ्या लोकांना. हेच खरं दुःख आहे. बिलकुल. का आशाताई पोलीस लक्ष देत नाहीत? कारण पोलिसांना लक्ष दिलं नाही तर काही फरकच पडत नाही. पुन्हा माझा प्रश्न आहे परवासारखा, आता आदरणीय राष्ट्रपती मुर्मू निग्लेक्ट केलं म्हणून त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करतील का, हा प्रश्न आहे माझा. बिलकुल. राष्ट्रपती मुर्मूंपर्यंत पोहोचण्याच्या आधी राज्यातूनच या पोलिसांची बडतर्फी झाली पाहिजे. आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात, तीव्र शब्दात व्यक्त केल्यात, त्याबद्दल आपले आभार.